नमस्कार मैत्रिणींनो, चला सुरुवात करूया फराळाला। त्यासाठी अशी जाड बुडाची कढई घ्यायची आहे। त्यात आता साधारण 2.5 वाटी तांदूळ म्हणजे अर्धा किलो तांदूळ हा भाजण्यासाठी टाकून घेते आहे। तांदूळ एकदा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि घरातच वाळत घातलेला आहे। कुठलाही जाड तांदूळ तुम्ही ह्या भाजणीसाठी वापरू शकतात। मंद आचेवर 5 ते 6 मिनिटं भाजल्यानंतर एकदा चेक करायचा आहे। असा हातात घेतल्यानंतर चुरा होत असेल तर परफेक्ट इथं आपला हा तांदूळ भाजून झालेला आहे। तर याला लगेच एका कापडवर काढून घेते। आता 1 वाटी इथं मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। ही डाळ भाजायला थोडा जास्त वेळ लागतो, पण मंद आचेवरच आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची आहे। भाजून झाल्यानंतर हिला सुद्धा कापडवर काढून घेते। अर्धी वाटी मूग डाळ कढईमध्ये टाकून गरम करून घेते आहे। कंटिन्यू परतत राहायचे म्हणजे डाळ ही तळाशी चिकटणार नाही, काळपट होणार नाही। त्यासाठी आता अर्धी वाटी उडदाची डाळ ही सुद्धा खमंग भाजून घेते। मस्त डाळांचा वास घरात दरवळतोय। आता इथं मी 1 वाटी पोहे, जे रोजचं वापरायचं पोहे असतं तेच घेतलेलं आहे। पोहे हलकंसं आकसायला लागलं तर परफेक्ट इथं आपलं हे भाजून झालेलं आहे असं समजायचं। डाळी सगळ्या वापरत असताना त्याआधी मी एका कापडाने पुसून घेतलेल्या आहेत, म्हणजे त्यात असलेलं पावडर हे निघून जातं। तर वापरण्याआधी त्यांना एकदा कापडाने नक्कीच पुसा। इथं पाव वाटी आपले साबुदाणे सुद्धा छान भाजून झाल्यानंतर अर्धी वाटी धने भाजून घेते आहे आणि लगेच यात 3 चमचे इतकं जिरं भाजण्यासाठी टाकून घेते। मस्त सुगंध दरवळलेला आहे सर्व डाळींच्या आणि मसाल्यांचा। तर इथं आपले हे भाजून झाल्यानंतर परातीत काढून घेते। इथं मी हे सर्व साहित्य गार झाल्यानंतरच परातीत काढलेलं आहे। आता यांना मिक्स करून घेते आणि दळण्यासाठी देऊन देते। तर इथं आपली ही भाजणी कशी तयार करायची हे मी ह्या रेसिपीमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे। या भाजणीची चकली कशी बनवायची आहे हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तोपर्यंत धन्यवाद।